नमस्कार, मी RTI न्यूज 24 HD मुख्य संपादक फराद बेग. उमरी तालुक्यातील कोमराजी गुंटे तालुका अध्यक्ष धनगर समाज, देवदास मुडफडे तालुका सचिव उमरी तालुका, गणपत शिगडे तालुका उपाध्यक्ष उमरी तालुका, सतीश कराडे तालुका सदस्य 15 मार्च 2026 रोजी उमरी येथून सर्व उमरी तालुक्यातील धनगर समाज बांधव 16 मार्च 2026 रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे पोहोचण्याची सर्व तयारी करण्यात यावी असे आवाहन RTI न्यूज 24 HD चॅनल मार्फत आपले कार्यकर्ते करीत आहेत. आपला परिचय. माझा परिचय कोमराजी मालू गुंटे, राहणार करकळा, उमरी तालुका धनगर समाज संघटना अध्यक्ष. याप्रमाणे उमरी तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांना मानाचा मुद्रा जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. सर्व उमरी तालुक्यातील धनगर बांधवांना कळकळीची विनंती आहे. आपण गेल्या 50-60 वर्षापासून आपल्या ST आरक्षणाबद्दल आपण महाराष्ट्रामध्ये, आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये आपण खूप आतापर्यंत आंदोलन करतच आलो. आतापर्यंतचे आंदोलन जे होते खूप मोठे आंदोलन झाले. आता आपल्याला आतापर्यंतच्या आंदोलनामध्ये काही फळ मिळालं नाही. आताचं जे आंदोलन आहे, आता चालू आंदोलन 17 सप्टेंबर रोजी आपल्याला जालना येथे दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली फार मोठं भूतोन भविष्य असं मोठं आंदोलन त्या ठिकाणी ST आरक्षणाच्या संदर्भामध्ये झालं. आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला एक कोहिनूर हिऱ्यासारखा आपला नेता ST आरक्षण मल्हार होता दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली हा जो असणारा दीपक भाऊ बोराडे हे आपल्याला लाभलेला आहे. त्यासाठी आपल्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी, आपल्या लेकराबाळाचं हित होण्यासाठी आपल्याला ST आरक्षण मिळावं, त्याची अंमलबजावणी व्हावं, यासाठी जालन्याला फार मोठं आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर ते आंदोलन मुंबईला जाण्याचं, मुंबईला 21 तारीख मुंबई होती, मुंबईचं आंदोलन त्या ठिकाणी मुंबईला कसे आम्ही पोहोचलो. मुंबईला पण गेलो, मुंबईचं आंदोलन त्या ठिकाणी स्थगिती करण्यात आलं. त्यानंतर 4 तारखेला 11 तारखेला शिर्डी येथे बैठक घेण्यात आली. आमचे मल्हार होते दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय मीटिंग शिर्डीला झाली 11 तारखेला. मागच्या काल तारखेला 4 तारखेला शिर्डी येथे आपल्या संभाजीनगर येथे 4 तारखेला मीटिंग होऊन त्या राज्यस्तरीय मीटिंगमध्ये संभाजीनगरमध्ये आम्ही पण उमरी तालुक्यातून गेलो. त्या मीटिंगमध्ये राज्यस्तरीय सर्व आपल्या समाजाचे नेते त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी येऊन सर्व विचारमय बैठक झाली. आणि विचारमय बैठकीमध्ये मुंबई आपल्याला कशी जाम करता येईल, मुंबईला आपलं पूर्ण भंडार, मुंबई पूर्ण वादळ कसं आपल्याला मुंबईमध्ये नेता येईल, या संदर्भामध्ये सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी विचारमय बैठक करून मल्हारराव होळकर येत्या 16 तारखेला मल्हारराव होळकर यांची जयंतीचं औचित्य साधून 16 तारखेला आपल्याला मुंबईमध्ये आपल्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी फार मोठं मुंबईमध्ये आपल्याला आंदोलन छेडायचं आहे. त्यासाठी सर्व उमरी तालुक्यातील माझ्या सर्व धनगर समाज बांधवाला विनंती आहे. मागं आपण 21 तारखेला गेलो, उमरीमधून आम्ही 10-12 गाड्या आपल्या काहीतरी मुंबईला गेलो. आम्ही जाऊन पण मुंबईला आलो. असं वाटायचं नाही की आपल्याला आपण मागे गेलो आणि हेच करायचं काय, असं नाही. मागे गेलो जे होतं आपल्याला, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कायद्यामध्ये ठेवलं होतं, दुसरी वेळेस आपल्याला याच वेळेस 16 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत दीपक भाऊ बोराडे यांना नजर कायद्यामध्ये ठेवून त्याला अटक करण्यात आली. आणि आपल्याला प्रत्येक तालुक्याला या सूड
बुद्धीनं या सरकारनं सूडबुद्धी घेऊन प्रत्येक तालुक्याच्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला नोटिशी देऊन पावभर तालुक्यामध्येच करण्यात आलं. म्हणून नोटिसा सुद्धा घेऊन आम्ही मुंबईपर्यंत या आंदोलनासाठी आम्ही पोहोचलो. आझाद मैदानावर गेलो. आमच्या उमरीचे कार्यकर्ते काही गोळेगाव असो, तळेगाव असो, लिमटे, करकाळा असो, या सर्व कार्यकर्त्यांनी एका पोलीस स्टेशनमध्ये या कार्यकर्त्याला अटक केलं. पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला 5 ते 7 ते 8 तास पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागलं. आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये राहून आम्हाला जे काय आमच्याकडे शेजारी होते ते शिजून खावं लागलं आम्हाला त्या ठिकाणी. अशा पद्धतीने करून आम्ही धनगर समाजाचा आमच्या लेकराबाच्या हितासाठी, लेकराबाच्या कल्याणासाठी आपण मुंबईच्या आझाद मैदानावर आम्ही पोहोचलो. म्हणून आझाद मैदानावर त्या आझाद दिल्याच्या नंतर त्या ठिकाणचं जे असणारं आमचं आंदोलन जे होतं, दीपक भाऊ बोराडे सुद्धा एवढं नजर कैदेमधून सुद्धा मुंबईमधल्या आंदोलन सक्सेस करण्यासाठी मुंबईला येऊन धडकले. मुंबईच्या आझाद मैदानावर दीपक भाऊ बोराडे यांनी आल्याच्या नंतर आमची समोर त्या ठिकाणी बैठक झाली. आम्हाला पुढची तारीख त्या ठिकाणी आयुक्ताला देण्यात आली. म्हणून आमचं आंदोलन त्या ठिकाणी एका दिवसात स्थगित करण्यात आलं मुंबईमध्ये. म्हणून आम्ही घराकडे वापस आलो आणि पुढची आंदोलनाची दिशा ठरण्यासाठी दीपक भाऊ बोराडे यांनी 4 मेला आपल्या मेच आहे ना 4 मेला संभाजीनगर येथे तारीख ठेवून सर्व समाजाचे मोठे नेते, पुढारी, सर्वच काही आमदार, खासदार, मंत्री सर्व काही त्या ठिकाणी आले. त्याच्या सर्वांच्या विचारमुळे 16 तारखेला मल्हारराव होळकर यांची जयंतीचा औचित्य साधून त्या ठिकाणी 16 तारखेचा आपण मुंबईमध्ये आणि मुंबई कशी पूर्ण करायची, मुंबईमध्ये सरकारच्या छतावर कसं बसायचं आणि सरकारकडून आपल्या एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी कशी करून घ्यायची, यासाठी सर्व माझ्या धनगर मित्रांना, धनगर बांधवांना, माझ्या भावांना, माय माऊलींना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. सर्वांनी आपण मुंबईच्या दिशेने आपल्याला 16-15 तारखेला निघायचे आहे. उमरी तालुक्यातून जास्तीत जास्त लोकांनी आपण आपल्या घरातून मागचा आम्ही गेलो, मागे गेलो, काही झालं नाही असं लोकांच्या काही भूलथापावर बळी ठेवू नका. दीपक भाऊ बोराडे यांचं स्वतःचं काही कल्याण नाही. दीपक भाऊ बोराडे यांनी स्वतःच्या जीवाचा वैताग करून, स्वतःचा जीव तलवारीच्या धारावर ठेवून ह्या लोकांच्या इतर समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या लेकराच्या भल्या करण्यासाठी, समाजाचं भलं व्हावं, समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं, समाजाचं लेकर कुठंतरी ऑफिसमध्ये बसावं, कुठंतरी नोकरीसाठी राहावं, यासाठी दीपक भाऊ बोराडे यांनी एवढं प्राणाची आहुती देऊन हे समाजासाठी लढत आहे. त्यांनी घरावर कृषीपत्र ठेवून आज 7 ते 8 महिने आंदोलन छेडत आहे आणि घराचं तोड नाही केले आहे. म्हणून आपण समाजासाठी, आपल्या लेकराबाळासाठी ज्यांनी एवढं करत आहे त्यासाठी माझी एकच विनंती राहील, याच्यामध्ये गट, तट, पक्ष, अपक्ष असे सगळं बाजूला ठेवायचं. समाजासाठी गट गेला चुलीत, तट गेला चुलीत, पक्ष गेला चुलीत, याने प्रमाणे आपण सगळ्या समाजाने एकत्र येऊन जातीसाठी आपल्याला माती खावा लागेल. जातीसाठी आपल्याला आतापर्यंत 50-60 वर्ष आपलं होऊन गेलं. आपल्या नाता भावाचं भलं व्हावं, नाता पंथाचं भलं व्हावं, आपलं कुठंतरी आपला समाजाचा माणूस क्लासून अधिकारी व्हावा, समाजाला कुठंतरी नेतृत्व मिळावं, समाजाचं यासाठी कुठंतरी कल्याण व्हावं, यासाठी दीपक भाऊंना आपल्यासाठी लढत आहेत. दीपक भाऊ बोराडे आपल्यासाठी झटत आहेत. त्या माणसाचा ऊर्जा देण्यासाठी, त्या माणसाला ताकद देण्यासाठी आपण दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. या न्यायाप्रमाणे सर्वात समाजातील, उमरी तालुक्यातील माझ्या तमाम धनगर समाज बांधवाला माझे अध्यक्ष या नात्यानं, समाजाचा अध्यक्ष या नात्यानं, समाजाचे सचिव देवदास मुंडफळे आहेत, समाजाचे उपाध्यक्ष गणपत शिगळे आहेत, समाजाचे आमचे कराडे नवयुवक आमचे सतीश संभाजीराव कराडे आहेत. यांनी सुद्धा, या युवकांना सुद्धा एवढी मोठी तयारी करून या युवकांना स्वतः हातामध्ये आपल्या समाजाचं शस्त्र घेऊन फिरत आहेत. या सुद्धा आपण सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, आपण सर्वांनी कोणाचं मन दुखत असेल, कोणाचं काय असेल, हे सगळं बाजूला ठेवून आपण एकच आहोत आणि मागं आपण दिलो. आता काय करणार जाऊन असं काही मनात आणू नका. समाजाचा, आपल्या लेकराचं हित जोपासण्यासाठी जो माणूस करतोय त्या माणसाला करू द्या. ज्याला कोणाला येणं होत नसं त्याने येऊ नका, पण घरातच बसून राहा. पण जाणाऱ्या माणसाला तुम्ही त्यांचे पाय खेचू नका, त्याला बळ द्या, ऊर्जा द्या आणि आपण
गावातून जास्तीत जास्त संख्येने उमरी तालुक्यातून आपल्याला पहिले बी आपण गेलो मागच्या 21 तारखेला आणि उद्याच्या 16 तारखेला 15 तारखेला आपल्याला निघायचं आहे. जास्तीत जास्त संख्येने आपण त्या ठिकाणी निघावं. उमरी तालुक्यातून आपण कसं निघायचं, काय निघायचं या न्यायप्रमाणे सर्वांना माझी एक नम्रतेची विनंती आहे. आपण माता भगिनी आपला संसार सगळं कुटुंब सर्व कुटुंबाला सांगून सगळ्यांना आपल्याला आपल्या गावातील जास्तीत जास्त धनगर समाज बांधव आपण मुंबईच्या दिशेने रवाना व्हायचे आपल्याला. आणि 15 तारखेला आपण रिझर्वेशन करून काय गाड्या घेता येईल. महिना या मार्च महिन्यात याच महिन्यामध्ये उद्याची 16 तारीख उद्याच्या येत्याच्या 15 मार्च 2026 15 मार्च या ठिकाणी आपल्याला इथून निघायचं. 16 मार्चला मुंबईमध्ये आपण आझाद मैदानावर माननीय राजे यशवंतराव होळकर मल्हारराव होळकर यांची जयंती त्या ठिकाणी आपल्याला उत्सव साजरी करायचा आहे. जयंती साधून आपल्याला त्या ठिकाणी तिथं उपोषणासाठी आपल्याला आंदोलन त्यासाठी बसायचं आहे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव निघावं हीच माझी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. अहिल्याबाई होळकरांच्या चरणी नतमस्तक होऊन खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होऊन खंडेरायाला मी अशी विनंती करतो. माझे खंडोबा दैवत कुलदैवत आहे माझा खंडोबा राया. माझ्या समाजाला सर्वांना सद्बुद्धी द्या, विवेक बुद्धी द्या. विवेक बुद्धी देऊन लेकरा बाळाचं कसं कल्याण होईल, लेकरा बाळाचं आमच्यावर कसं हित होईल. आम्हाला सरकारला सुद्धा सद्बुद्धी द्यावं. माननीय सरकारला सुद्धा मी विनंती करतो साहेबांना सुद्धा त्याला सद्बुद्धी देऊन आम्हाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून 16 तारखेचं आंदोलन आम्ही यशस्वी करून आमच्या लेकरा बाळाचं कल्याण व्हावं. यासाठी मी समाजाला सर्वांना माझा नमस्कार करतो. जय मल्हार करतो. जय हिंद, जय मल्हार. आपला परिचय. मी देवदास मुंडकडे राहणार गोळेगाव सकल धनगर समाजाच्या आरक्षण कृती समितीचा सचिव म्हणून काम करतो. 17 सप्टेंबर 2025 पासून माननीय मल्हारविरोधी दीपक भाऊ बोराडे हे जालना येथे आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर एक भव्य त्या ठिकाणी मोर्चा निघाला आणि तेव्हापासून मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या दिनाच्या औचित्य साधून या आमच्या आरक्षण मुक्तीसंग्रामाचा जो लढा आहे हा चालू आहे. याचाच एक भाग म्हणून 21 जानेवारी रोजी मुंबई येथे आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता सरकारला. पण सरकारनं त्याच्या सत्तेचा गैरवापर करून आमची त्या ठिकाणी परवानगी नाकारली आणि जालन्यामध्ये कर्फ्यू लागू करून मल्हारविरोधी दीपक भाऊ बोर्डे यांना अटक केली. आमच्या सर्व समाज बांधवांना प्रत्येक तालुक्यामध्ये पोलीस स्टेशन म्हणून नोटिसा दिले, पावबंद करण्यात आलं. तरीही दीपक भाऊ बोर्डेच्या नेतृत्वामध्ये आम्ही 21 तारखेला मुंबई आझाद मैदान गाठलो आणि त्या ठिकाणी आम्ही सरकारला दाखवून दिलं की तुम्ही परवानगी जरी देत नसाल तरी आम्ही आमचा समाज जेव्हा आरक्षणाचा प्रश्न आला तर आम्ही आता कुठल्याच गोष्टीची परवानगी न घेता आम्ही कोणत्याही तयारीनं आंदोलन करू शकतो हे दाखवलं. पण त्यानंतर आता शिर्डी येथे एक बैठक झाली राज्यस्तरीय. काल 4 मार्चला औरंगाबाद येथे एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की 16 मार्च रोजी राजे मल्हारराव होळकर यांची जयंतीचं औचित्य साधून मुंबई आझाद मैदान येथे जयंती साजरी करून त्या ठिकाणी आमरण उपोषणाचा कार्यक्रम आयोजित केले आहे. आणि त्याच बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की प्रत्येक मतदारसंघातल्या समाज बांधवांनी त्या मतदारसंघामधल्या आमदार आणि खासदारांना निवेदन देऊन की सध्या चालू असलेल्या अधिवेशनामध्ये आपल्या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा मांडावा यासाठी सर्वांनी निवेदन देण्यात यावं असंही ठरलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून काल आम्ही नांदेड लोकसभेचे खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना भेटून निवेदन देण्यात आलं. त्यांनीसुद्धा मागं जालन्यामध्ये जेव्हा आमचं आंदोलन होतं त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला होता. तसेच आज मेल करून आदरणीय राजेजी पवार साहेब नायगाव विधानसभेचे आमदार यांनासुद्धा आम्ही
निवेदन दिलेले आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला जालन्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता. तरी आता येणाऱ्या 16 तारखेच्या आंदोलनासाठी आम्ही उमरी तालुक्यातून प्रत्येक गावातून प्रत्येक समाजातून सर्व लोक आम्ही जाणार आहोत. त्यासाठी आम्ही वाहनाची व्यवस्था करून वाहनामध्ये जेवणाची सर्व व्यवस्था आपली जी रसद आहे ते सोबत घेऊन आम्ही मग तिथे किती दिवस लागू. आम्ही आता सगळ्या तयारीनं आम्ही मुंबईला निघालेलो आहोत. आणि सरकारला एक माझी विनंती आहे की तुम्ही कायद्याचा धाक दाखवून सत्तेचा गैरवापर करून आम्हाला मुंबईमध्ये परवानगी दिलेली नाही, पण 21 तारखेला त्या ठिकाणी जवळपास 10 तिथं आंदोलन चालू होते. मग त्या लोकांसाठी एक कायदा आणि आमच्या धनगर समाजासाठी एक कायदा, हा जे तुमचा न्याय आहे या न्यायाला आम्ही कधी जुमानणार नाही आणि या न्यायाचे परिणाम तुम्हाला येत्या काळात दिसणार आहेत. मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तुम्ही आम्हाला कायदेशीर परवानगी द्या. आमचं म्हणणं काय आहे, आमच्या आंदोलनामध्ये येऊन तुम्ही भेटा, आमच्याशी चर्चा करा आणि तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही सत्तेचा वापर करून जर असेल आमचं जर आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असाल त्याचा प्रत्युत्तर तुम्हाला 21 जानेवारीला आलेला आहे. आणि यावेळेस जर तुम्ही परवानगी नाही दिली तर मुंबईमध्ये पूर्ण मुंबई जाम करण्याची धनगर समाजाची तयारी आहे. म्हणून या सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की आपण जसं नियोजन केलेले आहे की आपलं जेवण वगैरे सर्व साहित्य आणि आपले मेंढ्या घोडे कुत्रे हे सर्व आपण तिकडे गेल्याच्या नंतर आपल्या जनावरांची व्यवस्था कोण करणार. मग जनावरसुद्धा यावेळेस सोबत घेऊन जाऊ आणि मुंबईमध्ये दाखवून देऊ की बाबा आमची काय परेशानी आहे, आम्ही मेंढपाळ आहोत, आम्हाला काय त्रास होतो, आम्ही जनावरांसोबत राहतो, काट्यात राहतो, वनात राहतो, पावसात राहतो, उन्हात राहतो. या सगळी परिस्थिती बघता आम्ही आणि विशेष म्हणजे आम्ही तुम्हाला काही मागतच नाही. जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेत तरतूद केलेली आहे त्या घटनेच्या तरतुदीची अंमलबजावणी करा. आम्हाला काही मागायचं नाही तुम्हाला. आम्हाला तुम्ही कुठून लोकांचं काढून आम्हाला काही द्यायची गरज नाही. जे आमच्या हक्काचं आहे, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी दिले ही त्याची अंमलबजावणी करायची आहे. तुम्हाला आरक्षण मागायला आलं जे कायद्यात आहे कायद्याचं पालन करून घटनेचं पालन करून सरकारने ही मागणी मान्य करावी. नाही तर 16 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राचा समाज मुंबईमध्ये येईल. मग मुंबईमध्ये आल्याच्या नंतर मुंबईमध्ये जे हाल होतील लोकांचे त्याला जबाबदार समाज नाही, त्याला जबाबदार हे सरकार आहे. एवढं मी सांगतो आणि सर्व समाज बांधवांना 15 तारखेला सर्वजण आपण मुंबईच्या दिशेने रवाना व्हावं एवढी विनंती करतो. जय मल्हार. आपला परिचय. मी गणपत यशवंत सुरेश तळेगाव, उमरी तालुका धनगर समाज संघटनेचा उपाध्यक्ष आहे. या सर्व समाजांना असं कळकळीची विनंती करून आवाहन करतो की सर्व समाज 15 तारखेला इथून निघून आपल्याला आझाद मैदान येथे 16 तारखेला तिथं जाऊन पोहोचण्याची तयारी करून सर्व कुटुंब आपले सहकारी मित्र तसेच पाहुणे मंडळी सगळे संपूर्ण मंडळी घेऊन आपण आझाद मैदान येथे पोहोचण्याची तयारी करण्यात